नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो जवळजवळ प्रत्येक घरात दिसतो. केस धुण्यासाठी साबण वापरणं. होय, अजूनही खूप लोक केस धुण्यासाठी शॅम्पू ऐवजी साधा साबणच वापरतात आणि त्यामागे कारणही बरीच आहेत. आधीच्या काळी आपल्या आई आजी साबण वापरत होत्या. शॅम्पू महाग असतो, साबण पटकन उपलब्ध होतो किंवा साबणाने केस लगेच स्वच्छ होतात असं सगळं ऐकायला मिळतं. पण खरं सांगायचं तर साबण कधीच केसांसाठी बनवलेला नसतो. उलट रोज साबणाने केस धुतल्यामुळे आपले केस हळूहळू आपलं नैसर्गिक सौंदर्य, ओलावा आणि मजबूती गमावतात. मित्रांनो, केस हे आपल्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहेत. चेहरा सुंदर असला तरी केस राठ, कोरडे किंवा तुटके असतील तर संपूर्ण व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होतो. आणि म्हणूनच आजचा हा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रोज साबणाने केस धुतल्यास नेमकं काय होतं, याचे गंभीर दुष्परिणाम कोणते आहेत, केस धुण्यासाठी योग्य आणि सुरक्षित पर्याय कोणते आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस गळती थांबवण्यासाठी आणि केसांना मजबूत ठेवण्यासाठी काही खास टिप्स. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमच्या केसांचं आयुष्य बदलवणारी माहिती आज तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग आधी जाणून घेऊया रोज साबणाने केस धुतल्याने काय काय दुष्परिणाम होऊ शकतात. पहिला दुष्परिणाम म्हणजे नैसर्गिक तेल निघून जाणं. आपल्या केसांमध्ये सीबम नावाचं एक नैसर्गिक तेल असतं जे केसांना चमकदार, मऊ आणि मजबूत ठेवतं. हे तेल म्हणजे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचं काम करतं. पण जेव्हा आपण रोज साबण वापरतो तेव्हा या सीबमचं प्रमाण हळूहळू कमी होतं आणि पूर्णपणे धुवून निघून जातं. परिणामी केस कोरडे पडतात, राठ आणि जाडसर होतात, त्यांची लवचिकता कमी होते. नैसर्गिक तेल हरवलं की केस तुटक्या स्वरूपाचे दिसू लागतात आणि त्यांचं सौंदर्य हरवतं. दुसरा परिणाम म्हणजे टाळू कोरडी होणं. साबणामध्ये अल्कलाईन गुणधर्म असतात जे आपल्या टाळूच्या नैसर्गिक ओलाव्याला कमी करतात. त्यामुळे टाळू कोरडी पडते, त्वचेवर खाज सुटते आणि कधीकधी त्वचा पांढरट होऊन सोलायला लागते. एकदा टाळूचं आरोग्य बिघडलं तर त्याचा परिणाम थेट केसांच्या वाढीवर आणि मजबूतीवर होऊ लागतो. निरोगी टाळू म्हणजे निरोगी केस, त्यामुळे हा परिणाम खूप गंभीर मानला जातो. तिसरा मोठा दुष्परिणाम म्हणजे कोंडा वाढणं. जेव्हा टाळू कोरडी पडते तेव्हा त्यावर आपोआप कोंडा निर्माण होतो. हा कोंडा हळूहळू वाढत जातो आणि केसांच्या मुळांना कमकुवत करतो. शिवाय कोंड्यामुळे केस चिपचिपे, अस्वच्छ दिसू लागतात आणि सतत खाज येण्यामुळे दैनंदिन जीवनात त्रास होतो. काही वेळा जास्त प्रमाणात कोंडा झाल्यास केस गळतीही वेगाने सुरू होते. चौथा दुष्परिणाम म्हणजे केस तुटणे आणि गळणे. ओलावा आणि पोषण कमी झालं की केस ठिसूळ बनतात. थोडंसं ओढलं तरी ते तुटतात आणि ब्रश करताना मुठभर केस गळू लागतात. सतत केस गळण्याची ही समस्या गंभीर होऊन टक्कल पडण्यापर्यंत जाऊ शकते. नैसर्गिक मजबूती हरवल्यामुळे केसांच्या वाढीचं प्रमाणही कमी होतं. पाचवा आणि सर्वात गंभीर परिणाम म्हणजे केसांच्या संरचनेवर होणारा परिणाम. साबणात असलेले केमिकल्स केसांच्या बाह्य स्तराला म्हणजेच क्युटिकलला हानी पोहोचवतात. त्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात, नैसर्गिक चमक हरवते आणि केस राठसर दिसू लागतात. याशिवाय आपल्या टाळूची नैसर्गिक पीएच पातळी साधारणतः 5.5 इतकी असते, पण साबणाची पीएच पातळी जास्त अल्कलाईन असते. त्यामुळे हा समतोल बिघडतो आणि केसांवर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होतो. जुना काळ व आत्ताचा काळ तुलना. मित्रांनो, मग तुम्ही म्हणाल आपल्या आई आजी त्या सुद्धा साबण वापरत होत्या. हो, अगदी बरोबर आहे, पण इथे एक मोठा फरक आहे जो आपण विसरतो. आपल्या आजीच्या काळातले साबण हे पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून तयार व्हायचे. त्यात तेल, तूप, राख, नैसर्गिक औषधी वनस्पती यांसारख्या वस्तू वापरल्या जायच्या. त्यामुळे ते साबण तुलनेने सौम्य असायचे आणि केसांच्या नैसर्गिक संरचनेवर फारसा वाईट परिणाम होत नसे. पण आजचे साबण मात्र अगदी वेगळे आहेत. आधुनिक काळात बनणाऱ्या साबणांमध्ये हार्श केमिकल्स, आर्टिफिशियल फ्रॅग्रन्स, प्रिझर्वेटिव्ह्ज आणि रंगद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. हे घटक आपल्या त्वचेसाठी सुद्धा धोकादायक ठरू लागतात. मग केसांसाठी तर अजिबात योग्य नसतात. या केमिकल्समुळे टाळूची नैसर्गिक आर्द्रता नष्ट होते, केस कोरडे होतात आणि हळूहळू केस गळणे सुरू होते. याशिवाय आजची जीवनशैलीही केसांच्या आरोग्यावर खूप परिणाम करते. धावपळ, प्रदूषण, जंक फूड, स्ट्रेस आणि झोपेचा अभाव यामुळे केस आधीच कमजोर झालेले असतात. त्यावर रोजच्या साबणाचा अतिरिक्त ताण दिला तर केस गळती थांबवणं जवळपास अशक्यच होऊन बसतं. म्हणूनच आजच्या काळात केस धुण्यासाठी योग्य शॅम्पू आणि नैसर्गिक पर्याय निवडणे खूप महत्त्वाचं आहे. मग योग्य पर्याय काय ते जाणून घेऊया. पहिला उपाय म्हणजे शॅम्पूचा योग्य वापर. शॅम्पू हे खास केसांसाठी तयार केलेले असतात आणि त्यात टाळू आणि केसांसाठी योग्य अशी पीएच पातळी राखली जाते. त्यामुळे ते केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवत नाही, उलट त्यांना स्वच्छ ठेवतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. शॅम्पू रोज वापरणं अजिबात योग्य नाहीये. रोजच्या वापराने केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं
आणि केस कोरडे व ठिसूळ होतात। त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा शॅम्पू करणं हेच आरोग्यासाठी योग्य आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योग्य शॅम्पूची निवड। बाजारात मिळणाऱ्या अनेक शॅम्पूंमध्ये सल्फेट, पॅराबेन, आर्टिफिशियल फ्रॅग्रन्स आणि रंगद्रव्य असतात, जी दीर्घकाळ केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू लागतात। त्यामुळे शॅम्पू निवडताना लेबल नीट वाचणं, नैसर्गिक घटक असलेला शॅम्पू वापरणं आणि शक्य तितकं केमिकल फ्री उत्पादन निवडणं हे आवश्यक आहे। तिसरा उपाय म्हणजे नैसर्गिक हर्बल शॅम्पूचा वापर करणं। आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये रिठा, शिकेकाई, आवळा, भृंगराज, मेथी यांसारख्या औषधी वनस्पतींना खूप महत्त्व दिलं गेलं आहे। या नैसर्गिक घटकांपासून बनवलेले शॅम्पू केसांना मऊ, मजबूत आणि निरोगी ठेवतात। केस गळती कमी करण्यास, कोंडा आटोक्यात आणण्यास आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी हे घटक अतिशय उपयुक्त ठरतात। चौथा उपाय म्हणजे तेलाचा वापर। आपल्या संस्कृतीत तेल लावणं ही परंपरा आजही जिवंत आहे आणि त्यामागे शास्त्रीय कारण सुद्धा आहे। नारळ तेल, बदाम तेल, कॅस्टर ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल यांचा नियमित मसाज केल्याने टाळूतील रक्ताभिसरण सुधारतं, मुळांना पोषण मिळतं आणि केस अधिक मजबूत होतात। शॅम्पू करण्याच्या 1 ते 2 तास आधी हलक्या हाताने टाळूला तेलाचा मसाज केल्याने त्याचा फायदा अधिक मिळतो। पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संतुलित वापर। फक्त शॅम्पू किंवा फक्त तेल यावर अवलंबून न राहता दोन्हींचा समतोल साधणं खूप आवश्यक आहे। आठवड्यातून 2दा शॅम्पू आणि त्याआधी तेल मसाज अशी सवय लावली तर केसांना स्वच्छताही मिळते आणि पोषणही टिकून राहतं। हा समतोल साधल्याने केसगळती कमी होते, केसांमध्ये नैसर्गिक चमक येते आणि ते अधिक दाट व निरोगी दिसू लागतात। 6वा आणि अंतिम मुद्दा म्हणजे केसांच्या प्रकारानुसार काळजी घेणं। प्रत्येक व्यक्तीचे केस हे वेगळे असतात। काहींना तेलकट केस असतात, काहींना कोरडे, तर काहींचे केस दोन्हींचा मिश्र प्रकार असतात। त्यामुळे केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू, तेल आणि काळजी घेण्याची पद्धत ठरवणं आवश्यक आहे। योग्य आहार, पुरेशी झोप, ताण कमी करणं आणि नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करणं या गोष्टी शॅम्पू सोबत केल्या तर केस दीर्घकाळ निरोगी राहतील। पहिला घरगुती उपाय म्हणजे रिठा, शिकेकाई पावडर। आपल्या आजी आजोबांच्या काळापासून केस धुण्यासाठी रिठा आणि शिकेकाई वापरण्याची परंपरा आहे। हे दोन्ही नैसर्गिक घटक केस स्वच्छ करतात, त्यातील जास्त तेलकटपणा दूर करतात आणि केसांना मऊपणा व मजबूती देतात। हे वापरण्याची पद्धत अगदी सोपी आहे। रिठा, शिकेकाई पावडर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याचं मिश्रण केस धुण्यासाठी वापरा। यामुळे केस रसायनमुक्त राहतात आणि त्यांचा नैसर्गिक पोत टिकतो। दुसरा उपाय म्हणजे ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा हा नैसर्गिक मॉइश्चरायझर मानला जातो। टाळूला ॲलोवेरा जेल लावल्याने टाळू ओलसर राहतो, खाज कमी होते आणि कोंडा आटोक्यात येतो। शिवाय ॲलोवेरामध्ये असलेले पोषक घटक केसांच्या मुळांना बळकट करतात आणि केस गळती कमी करतात। नियमित वापराने केस गुळगुळीत, चमकदार आणि निरोगी दिसू लागतात। तिसरा उपाय म्हणजे मेथी दाण्याचं पाणी। मेथी ही स्वयंपाकघरात सहज मिळणारी पण केसांसाठी रामबाण उपाय असणारी गोष्ट आहे। रात्रभर मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून केस धुण्यासाठी वापरा। हे पाणी नैसर्गिक कंडिशनर प्रमाणे काम करतं, केसांना मऊपणा मिळतो, केसांच्या गाठी कमी होतात आणि केस सहज विंचरता येतात। शिवाय मेथीत असलेले प्रोटीन आणि जीवनसत्वे केसांची वाढ सुधारवतात। मित्रांनो, केस गळणं ही एक सामान्य समस्या आहे, पण जर ही समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असेल तर ती दुर्लक्ष करण्यासारखी अजिबात नाहीये। जर तुम्हाला दररोज खूप जास्त प्रमाणात केस गळताना दिसत असतील तर हा इशारा आहे की टाळूचं किंवा शरीराचं आरोग्य बिघडत आहे। अशा वेळी स्वतःहून उपाय करून वेळ वाया घालवण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाळूवरील लक्षणं। जर टाळूवर सतत खाज येत असेल, त्वचेवर लालसरपणा, पुरळ किंवा लहान जखमा होत असतील तर हे गंभीर संक्रमणाचं म्हणजेच इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं। काही वेळा ही समस्या साध्या डोक्याच्या कोंड्यामुळे नसून फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सुद्धा उद्भवते। अशा परिस्थितीत घरगुती उपाय परिणामकारक ठरत नाहीत आणि डॉक्टरांचा उपचार आवश्यक होतो। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हट्टी डॅन्ड्रफ। कधीकधी बाजारातील शॅम्पू, घरगुती उपाय किंवा औषधी तेल वापरूनही कोंडा कमी होत नाही, उलट तो दिवसेंदिवस वाढतो। हा दीर्घकालीन कोंडा केवळ केसांचं नुकसानच करत नाही तर टाळूच्या आरोग्यावर आणि केसांच्या वाढीवर थेट परिणाम करू लागतो। त्यामुळे जर कोंडा काही केल्या कमी होत नसेल तर विलंब न करता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं सर्वात योग्य ठरतं। मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर साबण हा केसांसाठी बनवलेलाच नाहीये। आपण तो रोज वापरतो तेव्हा केसांतील नैसर्गिक तेल निघून जातं, केस कोरडे, राठ आणि ठिसूळ होतात। सुरुवातीला कदाचित हे बदल जाणवत नाहीत, पण हळूहळू केस तुटू लागतात, गळती वाढते आणि व्यक्तिमत्वावर थेट परिणाम होतो। म्हणून लक्षात ठेवा की केसांसाठी नेहमी योग्य शॅम्पू किंवा नैसर्गिक उपाय वापरा। टाळूची पीएच पातळी संतुलित ठेवा आणि केसांना नैसर्गिक पोषण देणाऱ्या सवयी जोडा। आपले केस हे फक्त सौंदर्य वाढवणारे नाहीत तर आत्मविश्वास वाढवणारे देखील असतात।
मुलाखत असो, ऑफिसमधील प्रेझेंटेशन असो, लग्न कार्य असो किंवा साधं दैनंदिन जीवन असो, आपले केस आपल्या व्यक्तिमत्वाची पहिली छाप ठरवतात. मजबूत, काळेभोर आणि निरोगी केस तुमचं वय तरुण दाखवतात, तर कमजोर आणि गळणारे केस तुम्हाला आधीच वयस्कर दाखवतात. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांवर ताण खूप वाढला आहे. प्रदूषण, धूळ, जंक फूड, स्ट्रेस या सगळ्यांमुळे केस आधीच त्रस्त आहेत. त्यावर अजून आपण चुकीची उत्पादने वापरली तर नुकसान टाळणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हेच सर्वात शहाणपणाचं आहे. आपल्या हातात आहे केसांचं आरोग्य टिकवणं. तेल मसाज, नैसर्गिक हर्बल शॅम्पू, पुरेसं पाणी, संतुलित आहार आणि योग्य झोप या छोट्या छोट्या सवयी अंगीकारल्या तर तुमचे केस दीर्घकाळ निरोगी राहतील. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच उपयुक्त माहिती मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.